चटणी खाऊन बघितलं, मस्त लागते चटणी. करून पहा, तुम्हाला आवडेल. नमस्कार, मी उमा कुलकर्णी. उदरंभरणमध्ये तुमचे स्वागत आहे. नवीन पदार्थ करणार आहे. तुम्ही कधी पाहिलं नसेल आणि केले पण नसेल. आज मी करून दाखवणार आहे गाजराची चटणी. तुम्हाला नक्की आवडेल, म्हणजे खायला पण इतकं मस्त वाटते. तुम्ही करून पहा. ताजी गाजर असले तर फारच आहे, पण हे काय गाजर आणून ठेवलं नाही करणं झाले तर काय करायचं? मग गाजर वाया घालवायचं नाही. कसं गाजराची हलवा पण करतात, कधी चटणी पण करतात, ओले गाजराची चटणी पण करतात. ते किती एक दिवस टिकतं. पण आपण हा वाळून मस्तपैकी शेंगदाणा चटणीसारखं लागतं. थोडा आंबट गोड लागते आणि बरेच दिवस टिकते चटणी. खायला पण छान आणि आपल्याला नवीन पदार्थ म्हणून वेगळं म्हणून असं करणार आहे. शेंगदाणा चटणीने पित्त होतं आणि जवसा चटणीनं पण पित्त होते. ते सगळं खाऊन कंटाळा आलेलं असेल, पण एखादी ही नवीन पदार्थ म्हणून गाजराची चटणी करणार आहोत. आता ही गाजर किसून झालेली आहे. आपण उन्हात ठेवूया. वाळवायला 4-5 दिवस लागते. चांगला वाळल्यावर मग चटणी मात्र छान होते. 1 किलो गाजर किसलेली आहे. आता वाळून थोडंच होणार आहे. हे आपण ताट उन्हात ठेवून 4-5 दिवस चांगला वाळलं. चार 5 गाजर होतं, त्याचं 4 दिवस वाळायला लागलं. असं मस्त कुरकुरीत वाळून निघालेलं आहे. आता ह्याचा आपण चटणी करूया. आता कढई गरम झालेली आहे आणि अर्धा वाटी खोबरं कापून घेतलेलं आहे. ते आपण थोडं भाजून घेऊया. थोडं खोबरं मिक्स केलं गाजराचं. नुसतं गाजर म्हटल्यावर थोडा आंबटपणा जास्त. गाजर आंबट नसतो, पण चटणी आंबट होते. त्याच्यामुळे थोडं खोबरं मिक्स करायची. आता खोबरं भाजून झालेले आहे. आता ही वाळलेले गाजर थोडं भाजून घेऊया, म्हणजे काय बराच दिवस चटणी टिकते. थोडं भाजून केलेलं. शेंगदाणे कसं आपण भाजून घेतो तसं गाजर पण थोडं भाजून घ्यायचे. भाजून झालेली आहे. आपण ह्या मिक्सरचं भांड्यात घेऊया. थोडं भाजायचं, जास्त नाही भाजायचं. आधी खोबरं भाजून घ्यायचं. आपण हे भाजून घेतलेले आहे. आपण चटणी करायला घेऊया. आपण आता हे 1 लसणाचा गड्डा घेतलेले सोलून आता ह्याच्यात टाकवत 1 गड्डा आणि चवीनुसार मीठ, चवीनुसार तिखट हे आपण सगळं घालू. आपण मिक्सर लावूया. हे बाउलमध्ये काढूया. नवीन पदार्थ म्हणून पहिल्यांदा गाजराची चटणी करून बघितलं. आम्हाला चव छान वाटलं म्हणून हा दुसऱ्यांदा करते. करून ठेवलं की केव्हाही आपलं उपीट बरोबर ह्याच्याबरोबर दही घालून खाऊ शकता, नाहीतर आपण तसंच तोंडीला लावू शकतो. चटणी खाऊन बघितलं, मस्त लागते चटणी.
करून पहा, तुम्हाला आवडेल. हा चटणीचा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.